दुसऱ्या डावात चेंडू रिव्हर्स स्विंग का होतो? बॅट्समनला चकवा देण्यासाठी बॉल योग्यरित्या रिव्हर्स स्विंग होणं फार गरजेचं आहे. मॅक्रो शॉट मध्ये बऱ्याचदा बॉल आपल्याला रिव्हर्स स्विंग झालेला दिसतो, पण आपल्याला कधी प्रश्न पडलाय का की बॉल रिव्हर्स स्विंग मध्ये कसा होतो किंवा कसा केला जातो? चला तर मग काही सेकंदात जाणून घेऊया. दुसरा डाव सुरू होईपर्यंत पिच कठीण झालेला असतो, त्यावर वारंवार आपटून आणि शॉट्स मारून बॉल बराच झिजलेला असतो, तर दुसरी बाजू बॉलर सतत घासत असतो. हा एक बाजूचा असमतोलपणा बॉल रिव्हर्स स्विंग होण्यास कारणीभूत ठरतो. त्याचबरोबर बॉलिंग वरती हवेचाही फार मोठा परिणाम होतो. बॉल टाकल्यानंतर हवा बॉलच्या दोन्ही बाजूने जात असतो. ज्या बाजूने बॉल सॉफ्ट आहे त्या बाजूने हवा सहजपणे जाते, तर दुसरी बाजू खडबडीत असल्या कारणाने हवेला अडथळा निर्माण होतो. हवेच्या दाबामुळे आणि बॉलच्या असमतोलपणामुळे बॉलची दिशा बदलते आणि बॉल रिव्हर्स स्विंग होतो. पण काही अनुभवी बॉलर्स हवा आणि बॉलचं वजन लक्षात घेऊन अशा प्रकारे बॉल टाकतात की तो आपोआप रिव्हर्स स्विंग होतो. बाकी तुम्हाला बॉलिंगची कोणती पद्धत आवडते? कमेंट मध्ये नक्की सांगा.